नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रम एज्युकेशन या आपल्या स्टडी चॅनलमध्ये। आज आपण पॉलिटी हा सब्जेक्ट सुरू करणार आहे। पॉलिटी हा सब्जेक्ट आपण एम लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकाच्या नुसार सुरुवात करणार आहे। तर एम लक्ष्मीकांत या पुस्तकामध्ये सर्वप्रथम ऐतिहासिक पार्श्वभूमी हे चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 1 हे आपण बघणार आहे। तर राज्यघटना, आपली भारतीय राज्यघटना, या राज्यघटनेचं संपूर्ण मूळ हे ब्रिटिश राजवटीत आहे। त्याच्यामुळे आपण राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणार आहे। तर पहिला पॉइंट आहे त्याच्यामध्ये, इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश भारतात आले होते। त्यांचा हेतू काय होता? फक्त व्यापारी हेतू होता आणि त्यांना जी अनुमती होती किंवा कोणाच्या सज्ञेनुसार आले होते तर ते राणी एलिझाबेथ पहिली हिच्या सज्ञेनुसार, ते दिलेल्या सज्ञेनुसार ते भारतामध्ये आले होते। तर व्यापारी हेतून आलेले ब्रिटिश हे नंतर 1765 मध्ये, म्हणजे हा काळ होता 1600, त्याच्यानंतर 1765 म्हणजे 165 वर्षानंतर त्यांना दिवाणी अधिकार मिळाले। कोणत्या प्रांताचे? तर बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांताचे त्यांना दिवाणी अधिकार मिळाले। दिवाणी अधिकार म्हणजे त्यांना न्याय, परत महसूल इत्यादी त्यांना अधिकार मिळाले। 1765 पासून कंपनीची क्षेत्रीय सत्तेची सुरुवात ही झाली होती। क्षेत्रीय सत्ता 1765 पासून त्यांना मिळालेली होती। तर 1857चा उठाव हा आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आपण बघितलं आहे। 1857च्या उठावामुळे तर कंपनीची राजवट ही संपुष्टात आली। कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी। त्यामुळे 1858 मध्ये भारताच्या शासनाची जबाबदारी थेट ब्रिटिश राजघराण्याने घेतली होती, म्हणजे ब्रिटिश क्राऊन यांनी घेतली होती। तर ती जबाबदारी त्यांच्यापर्यंत 15 ऑगस्ट 1947 पर्यंत ती जबाबदारी होती ब्रिटिश राजघराण्याकडे। 1873 तर 1858 पर्यंत कंपनीची राजवट, तर 1858 ते 1947 पर्यंत ब्रिटिश घराण्याची राजवट। हे दोन पार्ट आहेत, ब्रिटिशांचे दोन पार्ट हे आपण बघणार आहेत। तर 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले। तर स्वातंत्र्याबरोबर भारताला राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली। स्वातंत्र्य मिळाले तर भारताचं पूर्णपणे प्रशासनिक कामकाज हे राज्यघटनेवर चालणार होतं। त्यामुळे बाकी देशांप्रमाणे पण भारताला राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली। तर 1934 मध्ये साम्यवादी नेते एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारताला पण राज्यघटना असावी असं सुचवले होते। त्याप्रमाणे 1946 मध्ये त्याप्रमाणे 1946 मध्ये संविधान सभा बनवण्यात आली। त्यांनी 1934 मध्ये सुचवले आणि संविधान सभा 1946 मध्ये बनवण्यात आली। 26 जानेवारी 1950 इथं संविधान सभा बनवण्यात आली होती, म्हणजे प्रमुख नेत्यांची मिळून एक सभा बनवण्यात आली होती। आणि 26 जानेवारी 1950, लक्षात ठेवा ही डेट, 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना ही अस्तित्वात आली होती। म्हणजे तेव्हापासून तिचं कामकाज सुरू झालं होतं राज्यघटनेचं। तर ह्या राज्यघटनेचे जे मूळ होते, म्हणजे जो मुख्य भाग होता तो होता ब्रिटिश राजवटीमधला। त्याच्यामुळे म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये काही ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्याच्या आधारे ही राज्यघटना आपली बनवण्यात आली होती। त्यामुळे हे आपण चॅप्टर बघतो, ऐतिहासिक पार्श्वभूमी, एम लक्ष्मीकांत यांच्या बुकमध्ये। आता आपण बघणार आहे त्या महत्त्वाच्या घटना। तर कंपनीची राजवट मी मागे बोललो, 1773 ते 1858 ही कंपनीची राजवट, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी। ईस्ट इंडिया कंपनी। आता याच्यातली सर्वात पहिली महत्वाची घटना आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773। यालाच नियामक कायदा, 1773चा नियामक कायदा असं आपण मराठीत म्हणू शकतो। तर या कायद्याचे काही वैशिष्ट्य, तो कायदा कसा काय होता, आपण हे बघणार आहेत काही पॉइंट्स मध्ये। तर भारतावर ब्रिटिशांचे नियंत्रण व नियमन जे काही होत होते त्याचं हे पहिलं पाऊल होतं। म्हणजे नियंत्रण व नियमन करण्याची जी प्रक्रिया सुरुवात झाली तर ती रेग्युलेटिंग ऍक्ट या म्हणजे या ऍक्टनुसार, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्टनुसार त्यांचं हे पहिलं पाऊल होतं नियंत्रण व नियमन करण्याचे। त्याच्यानंतर ब्रिटिशांना राजकीय व प्रशासनिक कामांना मान्यता मिळाली या ऍक्टनुसार, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे। त्याच्यानंतर केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला, म्हणजे केंद्र, राज्य, डिस्ट्रिक्ट ही जी पद्धत आहे आता सुद्धा चालू आहे, त्यानुसार केंद्रीय प्रशासनाचा पाया हा रेग्युलेटिंग ऍक्ट ह्या ऍक्टनुसार घातला गेला। त्याच्यानंतर याची अजून आपण काही वैशिष्ट्ये बघणार, या कायद्याची वैशिष्ट्ये। तर हा कायदा येण्यापूर्वी बंगालचा गव्हर्नर राहत होता। त्यानंतर हा कायदा आल्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल झाला। म्हणजे काय झालं, फक्त जनरल शब्द एक्स्ट्रा लागला असं आपण लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवण्यासाठी।
जबाबदारी खूप बदललेली आहे असं म्हणू शकतो आपण. बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला आणि तो गव्हर्नर जनरल त्याच्या 4 सदस्यांचे एक कार्यकारी मंडळ होते आणि सर्वात पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्स हा झाला होता. हा कायद्याच्या वैशिष्ट्यांमधला पहिला पॉईंट आहे. तर दुसरा पॉईंट बघणार आहे आपण. तर मुंबई, चेन्नई आणि बंगाल याचे स्वतंत्र क्षेत्र असलेले म्हणजे स्वतंत्र जबाबदारी असलेले गव्हर्नर जनरल राहत होते. त्यानंतर रेग्युलेटिंग ॲक्ट आल्यानंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हा चीफ झाला पूर्ण क्षेत्राचा आणि मुंबई आणि चेन्नईचे जे गव्हर्नर होते ते बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम झाले. म्हणजे हा लीडर झाला. आपण लक्षात ठेवण्यासाठी हे शब्द वापरतो, लीडर, चीफ. तर बंगालचा गव्हर्नर हा लीडर आणि मुंबई चेन्नईचे गव्हर्नर हे त्याला दुय्यम झाले असं आपण समजू शकतो. हे बघा, बंगालचा गव्हर्नर जनरल, पहिले तो फक्त बंगालचा गव्हर्नर होता, त्याला दुय्यम कोणते झाले? मुंबई अँड चेन्नईचे गव्हर्नर दुय्यम, असं आपण लक्षात ठेवण्यासाठी नोट डाऊन करत असणार तर असे डायग्राम बनवून घ्यायचे, आपल्याला लक्षात राहतं लॉंग टाइम पर्यंत. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे. तर ह्या कायद्यानुसार 1774 मध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. हा पण महत्वाचा पॉईंट आहे, काही परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे, स्टेट PCS इत्यादी या परीक्षांमध्ये. तर 1774 मध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. तर कुठे झाली? कोलकाता येथे, दिल्ली येथे नव्हे, कोलकाता येथे. हा, कोलकाता. तर त्या सुप्रीम कोर्टची जी मांडणी होती ती अशी होती. सुप्रीम कोर्ट डायग्राम नुसारच लक्षात ठेवा. त्याचा एक चीफ जज होता म्हणजे मुख्य न्यायमूर्ती, तो एक, आणि त्याचे सदस्य तीन सदस्य. अशा प्रकारे सुप्रीम कोर्ट स्थापन झालं कोलकाता येथे 1774 मध्ये. हा एक पॉइंट आहे सुप्रीम कोर्टचा. बंगालचा गव्हर्नर झाला, सुप्रीम कोर्टचा झाला. आता पुढचं बघणार आहे आपण. जर कंपनीचे जे कर्मचारी होते, अजून ब्रिटिश राजवट सुरू झालेली नाही, म्हणजे ब्रिटिश घराण्याची राजवट नाही. आपण 1774 म्हणजे 1773 ते 1858चा काळ बघतो. रेग्युलेटिंग ऍक्ट हा कंपनीने लागू केलेला ऍक्ट होता. अजून ब्रिटिश राजघराण्याची राजवट सुरू झालेली नाही, हे पण लक्षात ठेवा. याचे 2 पार्ट आहे. कंपनीची राजवट म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश क्राऊन, हे मी आधी पण बोललो होतो, हे लक्षात ठेवा, रिमाइंडर असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता, शेवटचा पॉईंट रेग्युलेटिंग ऍक्टचा. जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी होते त्यांना भेटवस्तू किंवा लाच घेण्याची म्हणजे काही घेत होते ते, त्याला पूर्णपणे बंधन घालण्यात आलं होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो लाच घेत होते ते, भेटवस्तूच्या मार्फत लाच घेत होते, भेटवस्तू घेत होते, त्या काळातले पैसे घेत होते, ते त्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे, पिट्स कायदा. पिट्सचा कायदा स्टॉप कर. तर पुढचा पॉईंट आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784. पण ह्या ऍक्टच्या आधी 1781 मध्ये सेटलमेंट ऍक्ट आला होता. तर हा सेटलमेंट ऍक्ट म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट होता. याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी 1781 मध्ये सेटलमेंट ऍक्ट हा आला होता. त्यानंतरचा महत्वाचा ऍक्ट आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784. हा आपण आता बघणार आहे. या ऍक्टची काही वैशिष्ट्ये ते आपण बघणार आहे. तर कंपनीचे जे व्यापारी कार्य आणि राजकीय कार्य हे 2 प्रकारचे म्हणजे कामकाज चालू होते, त्यांच्यामध्ये भेद करण्यात आला. तर व्यापारी कार्य म्हणजे वाणिज्यिक कार्य आपण म्हणू शकतो, ते संचालक मंडळाला देण्यात आले, म्हणजे संचालक मंडळाला त्याची अनुमती देण्यात आली व्यापारी कार्य सांभाळण्याची. आणि राजकीय कार्य जे होते म्हणजे पॉलिटिकल वर्क जे काही होतं ते नियामक मंडळाला देण्यात आलं, म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणू शकतो आपण. नियामक मंडळ, राजकीय कार्य, व्यापारी कार्य हे संचालक मंडळ. संचालक आणि नियामक हे लक्षात ठेवा. म्हणजे विभागणी केली गेली, यांच्यामध्ये भेद करण्यात आले. आपण असं म्हणू शकतो की दुहेरी शासन पद्धती सुरुवात झाली पिट्स अँड इंडिया ऍक्ट या ऍक्टनुसार. तर पुढचा पॉईंट आहे आपण, हा महत्वाचा पॉईंट आहे एक. तर भारतातील ब्रिटिश ताब्यातील नागरी व लष्करी विषयक ज्या काही लष्करी विषयक जे कामं होते तथा महसूल विषयक काही कामं होते, म्हणजे बघा
नागरी, लष्करी आणि महसूल हे जे काही कामं होते, या विषयातील जे काही कामं होते ते सुद्धा बोर्ड ऑफ कंट्रोलकडे देण्यात आले, म्हणजे नियामक मंडळाकडे देण्यात आले. तर नियामक मंडळाकडे देण्यात आलेले कार्य बघा, राजकीय कार्य हा 1, त्याच्यानंतर नागरी कार्य 2, लष्करी कार्य 3, तथा महसूल कार्य 4. हे 4 प्रकारचे कार्य हे नियामक मंडळाकडे देण्यात आले, म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोलकडे. तर संचालक मंडळाकडे व्यापारी कार्य होते, लक्षात ठेवा. हे डायग्राम बनवूनच लिहा, लक्षात राहील जास्त करून. आपण असं लिहू शकतो. तर बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच नियामक मंडळ, तर याच्याकडे असणारे कायदे, कार्य, तर राजकीय हा 1, त्याच्यानंतर नागरी, तिसरा महत्त्वाचा लष्करी, तर चौथा महसूल. म्हणजे जे काही महत्त्वाचे जे काही कार्य चालत होते ते सर्व नियामक मंडळाकडे देण्यात आले. तर पुढचा संचालक मंडळ आहे, संचालक मंडळ. तर याच्याकडे कोणतं कार्य आहे? व्यापारी कार्य. आपण या पद्धतीने पिट्स इंडिया ॲक्ट शॉर्ट्समध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, तर भारतातील कंपनी क्षेत्र जे काय होते त्याला ब्रिटिश ताब्यातील भारत संबोधणे, हे या कायद्याचं महत्त्वाचं एक कारण आहे. म्हणजे भारतातील कंपनीचे जे काही क्षेत्र होते त्यांनी अधिकार मिळवलेला, त्या क्षेत्राला ब्रिटिश ताब्यातील भारत संबोधणे हे अनिवार्य करण्यात आले. ब्रिटिश ताब्यातील भारत म्हणजे ब्रिटिश ताब्यातील, म्हणजे ब्रिटिश म्हणजे कोणते? इंग्लंडमध्ये असलेलं राजघराणा, त्यांच्या ताब्यातील भारत संबोधणे हे अनिवार्य करण्यात आलं. आणि दुसरं कारण होतं भारतीय कंपनीच्या व्यवहारांवर, प्रशासनावर. या 2 गोष्टी आल्या म्हणजे पूर्ण झालं. कंपनीचं म्हणजे कंपनीचं महत्त्व कमी कमी होत होतं असं म्हणू शकतो पिट्स इंडिया ॲक्टनुसार, की भारतीय कंपनीच्या व्यवहारांवर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे या 2 कारणासाठी हा कायदा महत्त्वाचा होता, हे आपण म्हणू शकतो. तर बघा, पिट्स ॲक्ट, त्याच्यातील महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? ब्रिटिश ताब्यातील भारत संबोधणे, ब्रिटिश ताब्यातील भारत संबोधणे. आणि दुसरा पॉईंट होता व्यवहार व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण. व्यवहार व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण, या 2 कारणांसाठी पिट्स इंडिया ॲक्ट हा महत्त्वाचा होता. आता आपण पुढचा पॉईंट घेणार, सनदी कायदा 1833. तर पुढचा कायदा आहे आपला सनदी कायदा 1833. तर या कायद्याचे वैशिष्ट्य व तो कायदा कसा काय होता आपण हे आता बघणार. तर सनदी कायदा 1833 याच्यामधला सर्वप्रथम पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे की ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने हा अंतिम टप्पा होता. म्हणजे केंद्रीकरणाची जी प्रोसेस चालू होती त्याच्यामध्ये हा अंतिम टप्पा झाला सनदी कायदा. तर याचे आपण आता वैशिष्ट्य बघणार आहे. हा पॉईंट हा छोटासा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ह्या सनदी कायदा सर्वात महत्त्वाचा पॉईंट की बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. म्हणजे तो पूर्ण भारताचा लीडर झाला, भारताचा गव्हर्नर जनरल झाला असं आपण लक्षात ठेवण्यासाठी म्हणू शकतो. भारताचा गव्हर्नर जनरल. तर त्याला नागरी व सैनिकी अधिकार पूर्णपणे त्याला देण्यात आले. नागरी अधिकार व सैनिकी अधिकार, हे पण डायग्रामनुसारच तुम्ही नोट डाऊन करा. आणि लॉर्ड विल्यम बेटिंग हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले, ब्रिटिश भारताचे म्हणू शकतो आपण. तर मुंबई आणि चेन्नईचे जे गव्हर्नर होते त्यांना जो कायदा करण्याचा जो अधिकार होता त्यांच्या क्षेत्रामध्ये तो पूर्णपणे काढून घेण्यात आला. तो सुद्धा कायदा भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला पूर्णपणे. तर 1833च्या कायद्यापूर्वी जे काही महत्त्वाचे कायदे होते त्यांना रेग्युलेशन म्हणजेच नियम म्हणण्यात आले. आणि ह्या कायद्यानुसार जे बनवले गेलेले जे कायदे होते त्यांना कायदा किंवाच ॲक्ट म्हणण्यात आले. पहिलेचे रेग्युलेशन आणि आत्ताचे ॲक्ट. रेग्युलेशन हा जुना 1833च्या कायद्याच्या
अगोदरचे जे काही महत्त्वाचे कायदे होते त्यांना रेग्युलेशन आणि आत्ताचे ॲक्ट. सिम्पल पॉईंट आहे, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होण्याचं काही काम नाही आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे की ईस्ट इंडिया कंपनी जी व्यापारी संस्था होती तिचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलं, ती फक्त प्रशासनिक संस्था राहिली. तर बघा, व्यापारी संस्था अस्तित्व संपुष्टात, प्रशासनिक संस्था राहिली ती फक्त. हा पॉईंट आहे महत्त्वाचा. त्याच्यानंतर कंपनीचे जे काही क्षेत्र होते त्या क्षेत्रामध्ये राजाचे व त्याच्या वारसदारांचे विश्वस्त म्हणून त्यांना अधिकार देण्यात आले होते. म्हणजे कंपनी या नात्याने कंपनी धारण करेल अशी तरतूद होते. म्हणजे कसं, हा पॉईंट, कंपनीचे काही जे क्षेत्र होते त्या क्षेत्रामध्ये राजाचे व त्याच्या वारसदारांचे विश्वस्त म्हणून त्यांना काम करण्यात येणार होते, असे याच्यामध्ये एक तरतूद होती सनदी कायद्यामध्ये. हे कंपनीसाठी होतं. या कायद्यानुसार आता मागचा कायदा जो बघितला आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही पॉईंट बघण्यात आले की कंपनीचे अस्तित्व म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व हे कमी कमी होत होते. या कायद्यामध्ये ते त्यांच्याकडनं व्यापारी संस्था म्हणजे व्यापारी जे काही त्यांचे कामं होते ते पण काढून घेण्यात आले. त्यांना फक्त प्रशासनिक संस्था राहू दिले होते ब्रिटिश सरकारने. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट की नागरी सेवकांच्या निवडीसाठी त्यांनी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला होता. आणलं असं नाही म्हणू शकत आपण, प्रयत्न केला होता त्यांनी, इथून सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. म्हणजे नागरी सेवा म्हणजे लोकसेवा आयोग UPSC आपण म्हणू शकतो, त्यांचा त्यांनी प्रयत्न केला होता. पुढचा पॉईंट 7वा, कंपनीच्या सेवेत भारतीयांना बंदी असू नये. म्हणजे त्यांना थेट कंपनीच्या प्रशासनामध्ये किंवा कंपनीच्या कामकाजामध्ये भारतीयांना सुद्धा संधी मिळावी अशी त्यामध्ये तरतूद होती. पण संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली. भले 1833च्या कायद्याने भारतीयांना कंपनीच्या कामकाजामध्ये येण्याचा अधिकार मिळत होता, पण संचालक मंडळ यांची जी काही मीटिंग झाली असेल, त्यांचा विरोध झाला असेल, त्या विरोधामध्ये ही तरतूद पूर्णपणे रद्द करण्यात आली होती, पण ही रद्द झाली. आता आपण पुढचा पॉईंट बघणार. तर पुढचा कायदा आहे सनदी कायदा 1853. आपण 1833चा सनदी कायदा बघितला, आपण आता 1853चा बघणार आहे. हा सनदी कायदा शेवटचा सनदी कायदा होता. म्हणजे जे काही सनदी कायदे आपण दोनच महत्त्वाचे 1833 आणि 1853चा आपण तेच बघितले. पण या व्यतिरिक्त अजून काही सनदी कायदे ते परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे नाही, पण सनदी कायद्यांमध्ये हा शेवटचा कायदा होता. तर याच्यामध्ये काही वैशिष्ट्ये ते आपण बघणार आहे. तर गव्हर्नर जनरलची जी काही काउन्सिल होती त्या काउन्सिलमध्ये कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कायदे बनवण्याचे जे काही कार्य होते आणि रेग्युलर कार्यकारी कार्य यांच्यामध्ये भेद करण्यात आला. हे दोन्ही कायदे वेगळे वेगळे करण्यात आले गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये. तर पुढचा पॉईंट आहे, यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांना काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आला. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांना, म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी काही होती याच्यामध्ये 6 नव्या सदस्यांना या काउन्सिलमध्ये गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आला. आणि हे विधिमंडळ भारतीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर हे भारतीय विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यालाच छोटी संसद सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कायदे बनवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे असं या कायद्यानुसार आपल्याला सनदी कायद्यानुसार समजले. पुढचा पॉईंट आहे की नागरी सेवा भरती व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरुवात झाली होती. मागच्या याच्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता, पण ॲक्च्युअल सुरुवात ही सनदी कायदा 1853 नुसार झाली होती. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि या नागरी सेवा भरती संबंधीसाठी मॅकॉले समिती, मॅकॉले म्हणू शकतो आपण, ही समिती स्थापन करण्यात आली 1854 मध्ये. नागरी सेवा मॅकॉले समिती 1854. 1853चा कायदा, 1854ची समिती. कंपनी राजवटीचा काळ हा वाढवण्यात आला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा राजवटीचा काळ हा त्यांनी वाढवला. त्याच्यानंतर म्हणजे वाढवला, पण ब्रिटिश राजाचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची त्यांना अनुमती देण्यात आली कंपनीला. म्हणजे ब्रिटिश राजाचे ते विश्वस्त असणार आहे, म्हणजे ब्रिटिशाला ते दुय्यम राहणार, ब्रिटिशांना कंपनी, त्याला त्यांची अनुमती देण्यात आली. आणि अनुमती दिली, पण कंपनीचे राज्य हे केव्हा पण ते संपुष्टात आणू शकता अशी त्याच्यामध्ये एक महत्त्वाची नोट होती. हे बघा, संसदेला वाटेल तेव्हा संपुष्टात आणता येईल, कोणाला तर कंपनीला. पुढचा पॉईंट आहे
की या कायद्यानुसार पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. स्थानिक म्हणजे राज्यांचे सरकार स्थापन करण्यात आले या कायद्यानुसार. तर ते राज्य कोणते कोणते होते, तर ते होते मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्रा. तर तो पॉईंट आपण थोडा व्यवस्थित बघू. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये 6 कायदे सदस्य होते. त्याच्यापैकी जे 4 होते महत्त्वाचे, मद्रास म्हणजे चेन्नई, मुंबई, बंगाल आणि आग्रा येथील सरकारांना त्यांचं स्वतःचं प्रांतिक सरकार नियुक्त करता येईल अशी त्याच्यामध्ये एक तरतूद होती. कोणते कोणते राज्य होते ते महत्त्वाचं आहे. मद्रास, मुंबई, बंगाल, आग्रा म्हणजे चेन्नई म्हणू शकतो मद्रासला आपण. हे 4 प्रांतिक सरकार नियुक्त करू शकतील अशी त्याच्यामध्ये तरतूद होती. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे सनदी कायदा 1853 आता बघितला. आता आपण आतापर्यंत कंपनीची राजवट बघत होतो. आता आपण राजाची राजवट बघणार आहे. राजाची राजवट म्हणजे ब्रिटिश घराण्याची राजवट. ते 2 पार्टमध्ये मी तुम्हाला आधी बोललो होतो की आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी ही 2 भागांमध्ये बघायची. तर पहिला भाग आहे कंपनीची राजवट, आता राजाची राजवट म्हणजे ब्रिटिश क्राऊनची राजवट हे आपण बघणार आहे. तर आपण कंपनीची राजवट याच्या आधी बघितली. आता आपण राजाची राजवट बघणार. राजाची राजवट म्हणजे ब्रिटिश घराण्याची राजवट, क्राऊन राजवट म्हणू शकतो आपण, ब्रिटिश घराण्याची राजवट. तर ती होती 1858 तर 1947 म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत ब्रिटिश घराण्याची राजवट म्हणजे राजाची राजवट होती. तर या राजवटीमध्ये सर्वप्रथम महत्त्वाचा कायदा आहे भारत सरकार कायदा 1858 म्हणजे 1858चा भारत सरकार कायदा. तर 1857चा उठाव झाला. तर या उठावानंतर सर्वात महत्त्वाचा कायदा हा समजला जातो. या उठावा म्हणजे 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणे संपुष्टात आली आणि भारताच्या शासनाची जबाबदारी ही पूर्णपणे ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. हा एक त्याचा बेस आहे. आता आपण या भारत सरकार कायद्याचे वैशिष्ट्य बघणार आहे. तर वैशिष्ट्य याच्यात पहिलं वैशिष्ट्य असं आहे की सरकार हे पूर्णपणे राणीच्या नावाने चालणार होतं. जसं की भारताचं सरकार हे राष्ट्रपतीच्या नावाने चालतं तसं तर भारताचं सरकार हे पूर्णपणे राणीच्या नावाने चालणार होतं त्या काळामध्ये. भारताचा गव्हर्नर जनरल जो होता तो भारताचा व्हॉइसरॉय झालेला होता. त्याला अधिकार पण वाढवण्यात आलेले होते. तो थेट ब्रिटिश राजघराण्याचा प्रतिनिधी असणार होता आणि लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. हा एक पॉईंट आहे महत्त्वाचा. भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइसरॉय झाला आणि तो थेट ब्रिटिश राजघराण्याचा प्रतिनिधी होता आणि तो कोण होता तर पहिला व्हॉइसरॉय होता तो लॉर्ड कॅनिंग होता. तिसरा पॉईंट आहे महत्त्वाचा, नियामक आणि संचालक जे मंडळ होतं हे 2 मंडळ तयार करण्यात आले होते कंपनीच्या राजवटीमध्ये. ते पूर्णपणे ते रद्द करण्यात आलं. म्हणजेच दुहेरी शासन पद्धती जी सुरुवात करण्यात आली होती कंपनीच्या राजवटीमध्ये ती राजाच्या राजवटीमध्ये पूर्णपणे रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर भारतातील प्रशासनिक नियंत्रणासाठी भारत मंत्री हे पद अस्तित्वात आले होते. भारत मंत्री भारतातील प्रशासनिक नियंत्रणासाठी भारत मंत्री हे पद त्यांनी अस्तित्वात आणलं होतं. आणि भारत मंत्री हा पूर्णपणे ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. तो भारताच्या बाहेर राहून काम करत होता म्हणजेच इंग्लंडमध्ये राहून काम करत होता. तो ब्रिटिश मंत्रिमंडळातील एक सदस्य होता. ते एक पद होतं म्हणजे मंत्री होता. तो भारत मंत्री म्हणजे इंग्लंडच्या संसदमधील तो एक मंत्री होता. त्याचं काम होतं की भारताचा कारभार सांभाळणं इंग्लंडमध्ये राहून. तर भारत मंत्री आणि 15 सदस्य म्हणजे 16 लोकांची एक इंडिया काउन्सिल नावाची एक त्यांनी म्हणजे मंडळ तयार केलं. इंडिया काउन्सिल तयार करण्यात आली. त्याचा अध्यक्ष हा भारत मंत्री राहणार होता. त्याचे हे 15 सदस्य आणि यांचा अधिकार असा होता की ती भारतात व भारताच्या बाहेर राहून इतरांवर खटला भरवू शकत होती ही काउन्सिल. तर ह्या कायद्याचा जो मुख्य उद्देश होता तो हाच होता की इंग्लंडमधून भारताचे नियंत्रण करणे हा त्यांचा पूर्णपणे मुख्य उद्देश होता. या कायद्यामधला म्हणजे हा कायदा महत्त्वाचा आहे पण याच्यामधले महत्त्वाचे 2च पॉईंट आहे की भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हॉइसरॉय झाला. भारत मंत्री एक नवीन पद अस्तित्वात आलं. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा पॉईंट की इंग्लंडमध्ये राहून भारताचे नियंत्रण करणे की म्हणजे आता राजाची राजवट झालेली म्हणजे इंग्लंडचं पूर्णपणे वर्चस्व होतं आपल्या भारतावर. तर भारतामध्ये येऊन राजवट करण्यापेक्षा म्हणजे कंपनीला त्यांनी राजवट पहिली सोपवलेली होती. पण 1857चा जो उठाव झाला त्याच्यानंतर ब्रिटिशांना असं वाटले की आपलं
येथील प्रभुत्व हे कमी होतंय. त्याच्यामुळे जी राजवट झाली, जी प्रशासनाची जबाबदारी झाली, ही पूर्णपणे ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. असा एक त्याचा म्हणजे एक बेस आहे या ब्रिटिश राजघराण्याचा. त्याच्यानंतर इंग्लंडमधून नियंत्रण हे मुख्य उद्देश होता. आणि पुढचा पॉईंट एवढाच आहे की सरकार जे चालत होतं कंपनीच्या राजवटीमध्ये, त्याचप्रमाणे सरकार हे चालत होतं. त्याच्यामध्ये काही त्या कायद्यांमध्ये कोणतेही विशिष्ट बदल करण्यात आले नव्हते. हे 4-5 पॉईंट आहे 1858च्या भारत सरकार कायद्यामध्ये. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861. तो पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो आपण बघणार आहे. त्याच्यानंतर 1892चा कायदा, 1909चा कायदा, हे आपण आज अजून 2-4 पॉईंट आहे ते पण आपण करणार आहे. भारत सरकार कायदा 1919, 1935. 1935चा सर्वात महत्त्वाचा कायदा भारत सरकार कायदा, तो पण आपण आज कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. भारताला स्वातंत्र्य लागलं, कोणत्या कायद्यानुसार लागलं, त्याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघणार आहेत. आपण असे आत्ता 5-7 पॉईंट कव्हर करणार आहे. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी हे जे चॅप्टर आहे पहिलं एम लक्ष्मीकांत यांच्या बुकमधलं, ते आपण पूर्णपणे कव्हर करणार आहे. आता पुढचा पॉईंट बघू आपण, इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861. तर पुढचा पॉईंट आहे इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861, 1892 आणि 1909. आपण सर्वप्रथम 1861चा इंडिया काउन्सिल ॲक्ट हा बघणार आहे. तर याच्यातील प्रमुख वैशिष्ट्ये आणि प्रमुख काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहे. तर 1857च्या उठावानंतर भारतीय प्रशासनामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळावे असे इंग्रजांना वाटू लागले. म्हणजे 1857चा जो उठाव झाला, यामध्ये ब्रिटिशांना असं वाटू लागले की आपली पकड कमी होते, आपलं प्रशासनामध्ये काही गडबडी होत आहेत, त्याच्यामुळे आपली पकड कमी न व्हावी म्हणून भारतीयांचे सहकार्य असलेले बरे असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे 1861, 1892, 1909 चे कायदे त्यांनी पारित करून घेतले. तर 1861च्या कायद्याचे आपण वैशिष्ट्य बघू. तर एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की भारतातील घटनात्मक आणि राजकीय इतिहासात 1861चा कायदा हा महत्त्वाचा आहे. म्हणजे घटनात्मक आणि राजकीय इतिहास, तर 1861चा कायदा हा महत्त्वाचा आहे. 1892 आणि 1909 हे कॅरी फॉरवर्ड कायदे होते असं आपण म्हणू शकतो. 1861चा कायदा महत्त्वाचा होता. याच्यातील वैशिष्ट्य बघणार आहेत आपण. तर कायदे करण्यात भारतीयांना संधी दिली त्यांनी. पहिले कोणत्याही भारतीयांना काउन्सिलमध्ये तर एंट्री नव्हतीच, कामकाजांमध्ये होती फक्त, म्हणजे मजूर लोक ठेवत होते ते भारतीयांना फक्त. तर आता त्यांनी कायदे करण्यात सुद्धा भारतीयांना संधी दिली. म्हणजे याचा अर्थ 1857चा उठाव हा जरी म्हणजे फेल गेला असं म्हणतात, पण त्याचा इम्पॅक्ट हा ब्रिटिश सरकारवर पडलेलाच होता. भले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही 1857मध्ये, पण आपल्याला बऱ्याच काही संधी भेटल्या सरकारमध्ये काम करण्याच्या. पण मुख्य उद्देश स्वातंत्र्याचाच होता, पण सुरुवात ही झालेली होती. कायदे करण्यात भारतीयांना संधी मिळालेली होती या कायद्यामुळे, इंडिया काउन्सिल ॲक्ट या कायद्याच्या नुसार. त्यानंतर व्हॉइसरॉय त्याच्या काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करत होता. तर अशासकीय म्हणजे भारतीय हे अशासकीय होते आणि शासकीय ब्रिटिश होते. म्हणजे अशासकीय सदस्य म्हणून त्यांना नामनिर्देशित करत होता त्याच्या काउन्सिलमध्ये काही भारतीयांना. तर 1862 व्हॉइसरॉय कॅनिंग होते. पहिले व्हॉइसरॉय कॅनिंगच होते, 1862 देखील तेच होते. त्यांनी बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकर राव म्हणजे 1, 2 आणि 3 या भारतीय सदस्यांना त्याच्या काउन्सिलमध्ये नामनिर्देशित केले होते. कोणकोणते होते तर बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकर राव यांना. आणि पुढचा पॉईंट आहे मुंबई आणि मद्रास प्रांतांना परत त्यांना कायदे करण्याचे अधिकार दिले होते. हा सुद्धा 1857चा उठावाचा एक मुख्य इम्पॅक्ट पडलेला आहे. मुंबई आणि मद्रास प्रांतांना कायदे करण्याचा अधिकार त्यांनी दिला होता. म्हणजेच विकेंद्रीकरणाच्या धोरणाला परत ही चालना मिळाली होती. ह्या विकेंद्रीकरणाच्या धोरणामुळे 1937 पर्यंत काळ कोणता चालू होता हा 1862चा चालू होता किंवा 1862चा काळ होता. या काळापासून 1937 पर्यंत प्रांतांना अंतर्गत व्यवहारामध्ये पूर्णपणे स्वतंत्रता मिळाली होती, स्वायत्तता मिळालेली होती. म्हणजे ते प्रांत त्याच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये कायदे किंवा त्यांचं प्रशासन हे व्यवस्थित हँडल करू शकत होते. कशामुळे तर 1861च्या इंडिया काउन्सिल ॲक्टमुळे.
त्याच्यामुळेच मुंबई व मद्रास प्रांतांना कायदे करण्याचा अधिकार मिळाला. कायदे करण्याचा अधिकार मिळाला म्हणजे सर्व काही येतं प्रांतांना. म्हणजे तेव्हा मुंबई प्रांत होतं, मद्रास प्रांत होतं, बंगाल ओडिसा हे प्रांत होते. त्याच्यापैकी मुंबई मद्रासच दिला त्यांनी सुरुवातीला. त्यांना पूर्णपणे स्वतंत्रता मिळालेली होती 1937 पर्यंत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की बंगाल, वायव्य सरहद आणि पंजाब, मुंबई मद्रास सोडून बंगाल, वायव्य सरहद आणि पंजाब हे 3 जे प्रांत होते यांना सुद्धा कायदे मंडळ स्थापन करण्याचा अधिकार मिळालेला होता. तर बंगालला हा अधिकार 1862 मध्ये मिळाला, वायव्य सरहद या प्रांताला 1866 मिळाला आणि पंजाबला 1897. म्हणजे टोटल किती झाले? 5. मुंबई मद्रास, बंगाल, वायव्य सरहद आणि पंजाब यांना कायदे मंडळ स्थापन करण्याचा अधिकार हा मिळालेला होता. तर कायदे मंडळाचे नियम व आदेश करण्याचे जे अधिकार होते ते अजून सुद्धा पूर्णपणे व्हाईसरॉयकडे होते. जसे आत्ता सुद्धा आहे की आपण कायदे पारित करतो राज्यसभा लोकसभेमध्ये, पण अंतिम सही राष्ट्रपतीचीच असते. तसं व्हाईसरॉयकडे पूर्णपणे त्याचे आदेश काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयकडे होते. तर कॅनिंगच्या 1859 मधील खातेनिहाय पद्धत होती. म्हणजे खातेनिहाय पद्धती कोणी काढली होती? तर लॉर्ड कॅनिंग यांनी, भारताचे पहिले व्हाईसरॉय. तर ह्या खातेनिहाय पद्धतीला मान्यता सुद्धा 1861च्या इंडिया काउन्सिल ऍक्ट नुसार मिळालेली होती. तर इंडिया काउन्सिल ऍक्ट खातेनिहाय पद्धती कशी होती ते आपण बघणार आहे. यात व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये जे प्रत्येक सदस्य होते ते आपण आता रिलेट करू शकतो आपल्या लोकसभेमध्ये. आता आहे बघा, लोकसभेचे सदस्य सोडून काही महत्त्वाचे मंत्री आहेत. मंत्री म्हणजे त्यांना कोणतं तरी पद दिलेलं आहे. आता गृह खातं, अर्थ खातं, संरक्षण खातं इत्यादी खाते जी पद्धत आहे ती पद्धत खातेनिहाय पद्धत म्हणून ओळखली जाते. त्या खातेनिहाय पद्धतीचे जनक हे लॉर्ड कॅनिंग हे आपण लक्षात ठेवा. तर प्रत्येक खात्यामध्ये एक प्रमुख आणि त्या खात्याची पूर्ण जबाबदारी ही त्या मंत्र्याला देण्यात आली. पण अंतिम निर्णय हा व्हाईसरॉयचा होता. जसं आत्ता आपण म्हणू शकतो अंतिम निर्णय हा पंतप्रधान यांचा असतो आणि मंत्री हे त्या क्षेत्राचे त्या पदाचे ते चीफ असतात. पण आणीबाणीच्या काळामध्ये कायदे मंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार हे व्हाईसरॉयला होते. ते आत्ता सुद्धा आहेत. आत्ता म्हणू नाही शकत आपण. फक्त इंदिरा गांधींनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या मंत्र्यांची सहमती न घेता आणीबाणी ही लागू केली होती. कारण की तेव्हाच सरकार हे पूर्णपणे इंदिरा गांधी यांच्या सानिध्यात होतं पूर्णपणे. म्हणजे त्या स्ट्रॉंग होत्या म्हणून त्यांनी जे तेव्हा त्यांना योग्य वाटलं तो निर्णय घेतला होता. पण ह्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये आदेश काढण्याचे अधिकार हे व्हाईसरॉयला होते विदाऊट त्यांचे जे मंत्री होते, ते सदस्य होते काउन्सिलमधील, त्यांची सहमती न घेता. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि ही जी अधिसूचना होती 6 महिन्यापर्यंत चालत होती. हे आपण इथं रिलेट करू शकतो. तर इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861 मधले महत्त्वाचे 5 ते 7 पॉईंट आहे. 7 पॉईंट आहे ते पण अजून एकदा मी तुम्हाला रिवाईज करून देतो की सहकार्य मिळावे असे ब्रिटिशांना वाटू लागले. त्याच्यामुळे हे 3 कायदे पारित केले. घटनात्मक आणि राजकीय इतिहासात हा कायदा महत्त्वाचा होता. वैशिष्ट्यांमध्ये कायदे करण्यात भारतीयांना संधी देण्यात आली. अशासकीय पद त्यांना देण्यात आले, व्हाईसरॉयने देण्यात आले. व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये 1862 मध्ये 3 लोकांना या काउन्सिलमध्ये नामनिर्देशित करण्यात आले. त्यापैकी बनारसच्या राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 नामनिर्देशित करण्यात आले. मुंबई, मद्रास, बंगाल, वायव्य सरहद आणि पंजाब यांना कायदेमंडळ स्थापन करण्याची अनुमती मिळालेली होती. आणि यालाच म्हणतात की विकेंद्रीकरणाचं धोरण हे स्टार्ट झालं होतं. त्याच्यामुळे 1937 पर्यंत प्रत्येक प्रांतांना अंतर्गत व्यवहारामध्ये पूर्णपणे स्वतंत्रता मिळालेली होती. याचा इम्पॅक्ट 1937 पर्यंत पडला होता. हा पॉईंट इथे रिलेट करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होता की कायदे मंडळाचे नियम व आदेश काढण्याचे अधिकार व्हाईसरॉय यांनाच होते. कॅनिंगच्या खातेनिहाय पद्धतीला सुद्धा मान्यता मिळाली होती. खातेनिहाय पद्धती 1859ची होती. म्हणजेच काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला एक खातं व तो त्या खात्याची पूर्णपणे जबाबदारी व प्रशासन तो बघणार होता. पण अंतिम निर्णय हा व्हाईसरॉयचाच राहणार होता. आणीबाणीच्या काळामध्ये इतर सदस्यांची सहमती न घेता आदेश काढण्याचा अधिकार हा व्हाईसरॉयला होता आणि हा आदेश 6 महिन्यापर्यंत राहणार होता. हा आपण एक बघितला इंडिया काउन्सिल ॲक्ट 1861. आता आपण 1892चा इंडिया काउन्सिल ॲक्ट बघणार आहे. पुढचा पॉईंट आहे 1892चा कायदा. म्हणजे 1861 बघितला, आता आपण 1892 बघणार आहे. तर याच्यामधला पहिला महत्त्वाचा पॉईंट
केंद्रीय आणि प्रांतिक मंडळात अशासकीय पदे भरणे, अशासकीय सदस्य वाढवणे ही तरतूद होती. पण अशासकीय सदस्य जरी वाढवले तथापि जे शासकीय पदे होते म्हणजे ब्रिटिश सदस्य होते त्यांचंच बहुमत असणार होतं. कारण की अशासकीय म्हणजे भारतीय जर वाढले तर यांचं वर्चस्व कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे बहुमत हे शासकीय पदांचेच होते म्हणजे शासकीय सदस्यांचेच होते. दुसरा पॉईंट आहे, कायदे मंडळाची कार्य विस्तारण्यात आली होती पूर्णपणे आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची आणि त्यावर काही प्रश्न म्हणजे अर्थसंकल्पावर चर्चा करणे व प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदे मंडळांना देण्यात आले होते. प्रश्न कोणाला विचारण्यात येणार होते की कार्यकारी विभागाला. म्हणजेच अर्थसंकल्पावर चर्चा आणि प्रश्न विचारणे कार्यकारी विभागाला असे अधिकार कायदे मंडळाला देण्यात आले होते. पुढचा पॉईंट आहे, प्रांतिक कायदे मंडळात अशासकीय पदे भरणे ही तरतूद होती. केंद्रात तर वाढवलेच होते पण प्रांतिक कायदे मंडळात सुद्धा ते पदे वाढवण्यात यावे अशी तरतूद होती. चौथा पॉईंट आहे, केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळ निवडणुकीच्या मार्गाने काही अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष तरतूद या कायद्यामध्ये होती. म्हणजे केंद्रीय आणि प्रांतिक जे विधिमंडळ होते याच्यामध्ये निवडणुकीच्या मार्गाने अशासकीय पदे भरणे म्हणजे भारतीयांना सुद्धा निवडणुकीच्या मार्गाने विधिमंडळात जाता येईल अशी तरतूद त्यांनी केली होती. पण निवडणूक हा शब्द कायद्यामध्ये मांडलेला नव्हता, त्याचा कोणताही उल्लेख आलेला नव्हता. पण काही संस्थांच्या शिफारशीनुसार म्हणजे जे काही प्रायव्हेट संस्था होता त्यांच्या शिफारशीनुसार सदस्य नामनिर्देशित करणे अशी ही प्रक्रिया होती. तर हे 4-5 पॉईंट आहे. 1861चा महत्त्वाचा मी तुम्हाला बोललो, याच्या मागे सुद्धा हे बाकी फक्त कॅरी फॉरवर्ड आहेत, त्याच्यातच काही सुधारणा करण्यात आलेली आहे. 1861 पूर्णपणे माहिती असू द्या. 1892वर काही प्रश्न तसे येत नाही पण मी तुम्हाला सांगितलं. आता आपण पुढचा बघणार आहेत. तर 1909च्या कायद्याची वैशिष्ट्ये आपण आता बघणार आहे. 1909 याच्या आधी आपला 1862 झाला. त्याच्यानंतर कोणता केला आपण 1862 नंतर 1892 केला. 1861 1892 1909 बरोबर. तर याचे वैशिष्ट्य आपण बघणार आहे. तर या कायद्याला मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा सुद्धा म्हटले जाते. तर मॉर्ले हे भारत मंत्री होते आणि लॉर्ड मिंटो हे व्हाईसरॉय होते. या दोन्हींनी मिळून हा कायदा म्हणजे या दोन्हींच्या नावाने हा कायदा म्हटला जातो, मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. तर केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचा आकार वाढवण्यात आला म्हणजे त्यांची संख्या वाढवण्यात आली. तर केंद्राची संख्या पहिले 16 होती ती 60वर गेली. तर प्रांतांची एकसारखी संख्या नव्हती म्हणून ती संख्या इथं आपल्याला दाखवता काही येणार नाही की 16 आणि 60 केंद्राची 16साठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, केंद्रात शासकीय सदस्यांचे बहुमत राहिले म्हणजे केंद्रामध्ये जे शासकीय सदस्य म्हणजे ब्रिटिश सदस्य होते यांचेच बहुमत होते. पण प्रांतामध्ये अशासकीय सदस्य म्हणजेच भारतीय सदस्य यांना बहुमताची अनुमती होती. केंद्रात शासकीय, प्रांतात अशासकीय यांचे बहुमत होते म्हणजे त्यांना अनुमती होती. भारतीयांना अनुमती होती म्हणजे की त्यांच्यावर पूर्णपणे प्रतिनिधित्व हे केंद्राचंच होतं. त्याच्यामुळे प्रांतामधून त्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती म्हणून त्यांना प्रांतामध्ये दिलं त्यांनी की बुवा आम्ही काही मोठेपणा दाखवतोय बुवा असं त्यांचं म्हणणं होतं. तर पुढचा पॉईंट आहे की भारतीयांना पहिल्यांदा व्हाईसरॉय व गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात सहभागी होता आले होते. पहिल्यांदा कोणत्या कायद्यानुसार तर 1909च्या कायद्यानुसार. तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे सर्वप्रथम व्हाईसरॉयच्या कायदे मंडळात त्यांना सहभागी होता आले होते. ते कायदा सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोण होते ते? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. हा प्रश्न विचारला गेलेला आहे आधी सुद्धा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना त्यांनी मान्य केली होती. आपल्या बाकीच्या काही त्यांनी संकल्पना तर काही मान्य केल्या नव्हत्या पण स्वतंत्र मतदारसंघ ही त्यांनी लगेच मान्य केली. कारण की त्यांना समजून गेलं होतं की भारतीयांमध्ये फूट पाडायची आणि त्यांच्यावर रूल करायचा म्हणजे डिवाइड अँड रूल. म्हणून त्यांनी मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व दिले गेले होते त्यांना. म्हणजे इथून सुरुवात झाली होती की डिवाइड अँड रूल आपण म्हणतो ना की त्यांनी तोडावर राज्य करा किंवा डिवाइड अँड रूल ही इथून सुरुवात त्यांनी केलेली होती. म्हणजे पुढचा पॉईंट आहे की सांप्रदायिकला त्यांनी कायदेशीरपणे स्वरूप दिले होते. सांप्रदायिकता तेव्हापासून सुरुवात झाली. तर 1909चा आपण आधार घेऊ शकतो सांप्रदायिकता या टॉपिकला मुख्य परीक्षेमध्ये कव्हर करण्यासाठी. तर सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक हे लॉर्ड मिंटो. मार्ले मिंटो मधील मिंटो म्हणजे व्हाईसरॉय यांना सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हटले जातात म्हणजे ओळखले जाते.
त्यांच्यापासून एक सांप्रदायिकता म्हणजे सांप्रदायिकतेच्या आधारे मतदारसंघाचे जे वाटप आहे म्हणजे धर्माच्या आधारावर वाटप आहे हे सुरुवात झाली ते लॉर्ड मिंटो यांच्यापासून, म्हणून त्यांना त्याचे जनक म्हटले जाते. पुढचा एक शेवटचा पॉईंट आहे, नगर मंडळे, व्यापारी संघटना आणि विद्यापीठे यांना सुद्धा स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले होते. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. आता 1909चा जो झाला, आता आपण भारत सरकार कायदा 1919 बघणार आहे. हे कौन्सिल ऍक्ट झाले तिन्ही. आता आपण भारत सरकार कायदा 1919 बघणार आहे. हा तुम्हाला पूर्णपणे समजलाच असेल. याच्यामध्ये पण काही महत्त्वाचे पॉईंट आहे. व्हॉइस रॉयर गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात सहभागी होता आले होते. त्याच्यानंतर मॉर्लेमेंटो कायदा म्हणून ओळखला जातो. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मुस्लिमांना धर्मावर आधारित प्रतिनिधित्व दिले गेले होते. त्याला आपण डिवाइड अँड रूल हा जो त्यांचा प्रकार आहे इथून आपण समजू शकतो की धर्मावर आधारित त्यांनी प्रतिनिधित्व दिले होते. म्हणजे डिवायडेशन सुरुवात केली होती. म्हणजेच मुस्लिमांना फक्त मुस्लिम समाजाचे लोकच वोटिंग करतील आणि त्यांना निवडून देतील कायदे मंडळामध्ये, विधिमंडळामध्ये, असा तो प्रकार होता. सांप्रदायिक त्याला पूर्णपणे स्वरूप मिळालेले होते, कायदेशीर स्वरूप मिळालेले होते. कायदेशीर शब्द इथं वापरलेला हे लक्षात ठेवा की सांप्रदायिकता ही काही फक्त समाजात नव्हती, तो कायदेशीरपणे सांप्रदायिकता ही सुरू झालेली होती. त्याचे जनक लॉर्ड मिंटो होते. परत हा एक पॉईंट आहे, नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे यांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्यात आले होते. आता आपण बघणार आहे भारत सरकार कायदा 1919. तर भारत सरकार कायदा 1919 हा आपण टॉपिक आता कव्हर करणार आहे. तर याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे पहिला की 20 ऑगस्ट 1917 रोजी, आता ही साल लक्षात ठेवा, हेच साल कावर हा कायदा संमत करण्यामध्ये, हे पण आपण तुम्हाला मी सांगतो. कोरिलेट करा. हे पूर्णपणे इतिहास हा एकमेकांमध्ये पूर्ण मिसळलेला आहे की आता जगाचा इतिहास, भारताचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास हा एकमेकांना कोरिलेट करा, म्हणजे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये याची खूप मदत होणार आहे. तर 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिशांनी भारतात जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट घोषित केले. 1917 हा जो पिरियड होता, 17, 18, 19 हा विश्वयुद्धाचा होता. कारण की विश्वयुद्ध चालू असताना, पहिलं विश्वयुद्ध चालू असताना इंग्लंडची पण पूर्णपणे हालत ही खराब झालेली होती. त्यामुळे भारतातून कोणत्याही प्रकारचा उठाव किंवा भारतीयांनी भारतीयांकडून कोणत्याही प्रकारचं संकट उद्भवू नये अशी त्यांना खबरदारी घ्यायची होती. म्हणून त्यांनी 1917 रोजी ब्रिटिशांनी भारतात जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट घोषित केलेले होते. त्यानुसार भारत सरकार कायदा 1919 हा पारित करण्यात आलेला होता. 1921 मध्ये तो लागू करण्यात आला. 1919 मध्ये संमत केला म्हणजे तयार करण्यात आला आणि 1921 मध्ये त्याला लागू करण्यात आला. याच कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा सुद्धा म्हटलं जातं. जसं की आज मागे बघितलं आपण मॉर्लेमेंटो, तसंच हे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. तर मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते, चेम्सफोर्ड हे व्हॉइसरॉय होते. आता आपण याचे वैशिष्ट्य बघणार आहे. तर याच्यामधलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पहिलं की केंद्रीय आणि प्रांतिक विषय पूर्णपणे वेगळे वेगळे करण्यात आले होते. जसं आत्ता सुद्धा आहे, केंद्राचे विषय वेगळे, आपण महाराष्ट्रातले वेगळे म्हणजे राज्याचे वेगळे. तर केंद्रांचे प्रांतावरील नियंत्रण हे शिथिल करण्यात आले होते पूर्णपणे. केंद्राने केंद्राचे कायदे बनवायचे, प्रांताने प्रांताचे कायदे बनवायचे. म्हणजेच प्रांत म्हणजेच राज्य म्हणू शकतो आपण. पण अधिकार हा पूर्णपणे केंद्राचा होता. तर कोणता अधिकार की सरकारची संरचना मात्र केंद्रकारी होती. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र राज्य किंवा इतर कोणतंही राज्य म्हणू शकतो, पण भारतात राज्य आहे, राज्यात भारत नव्हे. त्याच्यामुळे भारत हा मेन आहे. त्याच्यामुळे आत्ता सुद्धा जसं आहे तसंच त्या काळी पण असणार आहे. सरकारची संरचना ही केंद्रकारी होती आणि एकात्म होती पूर्णपणे. म्हणजे सर्व एकमेकांना सहमतीने काम चालू होतं असं आपण म्हणू शकतो. प्रांतिक विषयांचे सोपीव खाते व राखीव खाते असे 2 भाग करण्यात आले. म्हणजे राज्य विषयांचे राखीव खाते व सोपीव खाते असे 2 भाग करण्यात आले. तर विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सहाय्याने गव्हर्नर सोपीव विषयांचे प्रशासन पाहणार होता. तर विधिमंडळाला उत्तरदायी, तर विधिमंडळ कोणतं होतं? तर केंद्राचं विधिमंडळाला उत्तरदायी असलेले जे मंत्री होते त्यांच्या सहाय्याने गव्हर्नर सोपीव खाते त्या विषयांचे प्रशासन पाहणार होता. तर कोण? गव्हर्नर. आणि राखीव विषय होते तर गव्हर्नर व कार्यकारी मंडळ
ते विधिमंडळाला उत्तरदायी नव्हते. तर राखीव विषयांचे प्रशासन कोण बघत होतं? गव्हर्नर व कार्यकारी मंडळ. तर हा पॉईंट होता, सोपे विषयांचे फक्त गव्हर्नर, राखीव विषयांचे गव्हर्नर व कार्यकारी मंडळ. पण राखीव विषय हे विधिमंडळाला उत्तरदायी नव्हते. म्हणजे या दोन पद्धती आल्या ना इथं, याला द्विदल पद्धती, द्विदल शासन पद्धती म्हणतात. पण हा प्रयोग पूर्णपणे अयशस्वी ठरलेला होता, त्याच्यामुळे हा काही एवढा महत्त्वाचा पण नाही आहे, पण तुम्हाला सांगितलं. तर द्विग्रही कायदे मंडळाची सुद्धा निर्मिती झाली होती. भारत सरकार कायदा 1919 नुसार ती अजून सुद्धा चालू आहे, लोकसभा राज्यसभा. पण त्या काळात त्याला काउन्सिल ऑफ स्टेट हे वरिष्ठ कायदे मंडळ होतं आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे कनिष्ठ कायदे मंडळ होतं. पण या कायदे मंडळातील आता आपल्यामध्ये राज्यसभेतील जे सदस्य हे थेट निवडणुकीमधून निवडून येत नाही. तर त्या काळामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट सुद्धा आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सुद्धा थेट निवडणुकीच्या मार्फतच निवडून जात होते. पुढचा पॉईंट आहे 9वा पॉईंट, व्हॉइसरॉयच्या कार्यकारी 6 सदस्य, म्हणजे व्हॉइसरॉयचे जे कार्यकारी मंडळ होते त्यात 6 सदस्य होते. त्याच्यापैकी कमांडर इन चीफ म्हणजे सेनापती हे पद सोडून 3 सदस्य हे भारतीय असणार होते. ही एक महत्त्वाची याच्यामध्ये तरतूद होती. भारत सरकार कायदा 1919 याच्यावर प्रश्न आलेला आहे, ही तरतूद कुठून घेतली गेली? तर भारत सरकार कायदा 1919. 1935 आणि 1919 याच्यामध्ये खूप मुलांचं, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. तर 1919 मधला हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कमांडर इन चीफ म्हणजे सेनापती म्हणू शकतो आपण, हे पद सोडून 3 पद हे भारतीय राहतील अशी तरतूद होती. आता पुढचा एक पॉईंट आहे. तर मागे मी एक बोललो होतो की मुस्लिमांना धर्माच्या आधारावर म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ भेटलं होतं. आता त्याला मी डिवाइड अँड रूल हा पॉईंट टाकला होता. आता डिवाइड अँड रूलचा अजून एक पुढचा मुद्दा इथं येतोय, डिवाइड अँड रूल. तर शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी सुद्धा मतदारसंघाची, स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद त्यांनी मांडलेली होती. इथं सुद्धा म्हणजे एकमेकांपासून वेगळं करा, म्हणजे अखंड भारत जो होता तेव्हा तो त्यांनी पूर्णपणे त्याचं म्हणजे खंडन केलं आणि डिवाइड अँड रूल ही पद्धत त्यांनी चालवली. पण भारतीयांना तेव्हा त्या समजत नव्हतं, कारण की ते ऑलरेडी पूर्णपणे पारतंत्र्यात होते. त्याच्यामुळे तो त्याचा धर्माचं किंवा जातीचं बघत होतं. त्यामुळे भारतावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं डिवाइड अँड रूल या त्यांच्या संकल्पनेनुसार. तर मालमत्ता कर आणि शिक्षणाच्या आधारे मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. आत्ता मतदानाचा अधिकार 18 वर्षाच्या पुढील सर्व व्यक्तींना आहे. पण तेव्हा जे मालमत्ता कर भरत होते व्यवस्थितपणे आणि ज्यांचं शिक्षण हे चांगल्या पद्धतीने झालेलं होतं त्यांनाच मतदानाचा अधिकार. पण शिक्षण कोणतं झालं होतं हे काही आपल्याला डिक्लेअर झालेलं नाही पुस्तकामध्ये, किंवा मी शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण ते काही समजलं नाही. तर भारताचा लंडनमध्ये उच्चायुक्त सुद्धा हे नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं आणि त्या उच्चायुक्ताला भारत मंत्र्याचे सुद्धा काही कामे देण्यात आले होते, म्हणजे वाटून घेतले होते भारत मंत्री आणि उच्चायुक्त. कदाचित म्हणजे भारत मंत्र्यावर लोड जास्त पडत असेल त्याच्यामुळे उच्चायुक्त हे पद निर्माण करण्यात आलं. जसं की राष्ट्रपती आत्ताच्या काळात सांगतोय मी, राष्ट्रपतीकडेच तिन्ही दलांची जबाबदारी होती, पण ती जबाबदारी जास्त होती म्हणून CDS हे पद निर्माण करण्यात आलं आणि त्याचे चीफ हे बिपिन रावत आहेत आत्ता. त्या पद्धतीने आपण इथं रिलेट करू शकतो. भारताचा उच्चायुक्त लंडनमध्ये हे पद निर्माण करण्यात आले. परत लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती याच्यामध्ये. मागे स्पर्धात्मक परीक्षा याची ही पद्धत सुरू करण्याची तरतूद होती, पण इथे थेट लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. 1926 मध्ये लोकसेवा आयोग हे स्थापन करण्यात आलं, हे लक्षात ठेवा. 1926. तर याची तरतूद कशात होती? भारत सरकार कायदा 1919. हा प्रश्न येऊन गेला वाटतं माझ्या मते. प्रांतांचे अर्थसंकल्प हे स्वतंत्र करण्यात आले होते. पहिले केंद्राच्या अर्थसंकल्पनेतच प्रांतांचे सुद्धा विषय येत होते, प्रांतांचे सुद्धा अर्थसंकल्प येत होता. पण आता प्रांतांचं स्वतंत्र होतं आणि त्यांना स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आला होता प्रांतिक विधिमंडळांना. आता शेवटचा पॉईंट आहे, हा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हा कायदा अंमलात आल्यानंतर याची अंमलबजावणी कशी होते व त्याचे समीक्षण करून अहवाल देण्यासाठी 10 वर्षांनी वैधानिक आयोग येईल बुवा, असं वैधानिक आयोग नियुक्त करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. म्हणजे
हा कायदा याची अंमलबजावणी कशी होते, काय होते याचं समीक्षण करण्यासाठी 10 वर्षांनी एक आयोग येईल असं सुद्धा ह्याच कायद्यामध्ये नमूद केलेलं होतं, त्याची सुद्धा तरतूद होती. तर ते आयोग कोणतं होतं आपल्याला माहिती, सायमन कमिशन. पण 10 वर्ष 1919 मध्ये हा कायदा निर्माण झाला, तर 1929 मध्ये यायला पाहिजे. तर सायमन कमिशन 1927 मध्ये झालं, 2 वर्षापूर्वी. का आलं, कसं आलं हे आपण आता सायमन कमिशन या टॉपिकमध्ये बघणार आहेत. तर सायमन कमिशन आता आपण बघणार आहे. 1927 मध्ये सायमन कमिशन आले, 1929 मध्ये ते येणार होते, तर 2 वर्ष अगोदर झाले. तर ते 1929 मध्ये येणार होते, 1927 मध्ये आले. हां, तर सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्य होते, म्हणजे 8 सदस्यांचे हे कमिशन होतं. त्याच्यापैकी 8चे 8 सर्व सदस्य हे ब्रिटिश होते, त्यामुळे याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. कारण की भारत सरकारचा जो कायदा होता 1919चा, त्याच्यावर हे कमिशन आलं होतं. तर त्याच्यामध्ये भारतीय लोक पण असावेत, पण त्याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय सदस्य नव्हते, त्यामुळे याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. तर आपण सायमन गो बॅक याचे नारे सुद्धा लावले गेले होते. इतिहासात बघितलेलं जे लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये लाठी चार्जमध्ये, हे आपण इथं कोरिलेट करा. तर हिस्ट्री पॉलिटी हे विषय एकमेकांना रिलेट करतच चला, आपण पण पुढे ते एकमेकांमध्ये रिलेट करणारच आहे. तर याचा अहवाल, सायमन कमिशनचा अहवाल 1930 मध्ये आला. भले ते 1927 मध्ये आला असणार, पण त्याचा जो ओरिजिनल टाइम होता 29 मध्ये येण्याचा, त्यानुसारच 1930 मध्येच त्यांनी अहवाल सुद्धा सादर केला. ते लवकर का आले हे आपण काही कारण असणार त्यांचे, काही ते काही डिक्लेअर केलेलं नाही पुस्तकात सुद्धा. अहवाल त्यांचा 1930 मध्ये सादर झाला, तर तो अहवाल बघणार आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी पहिली शिफारस अशी केली होती की दुहेरी शासन व्यवस्था ही पूर्णपणे रद्द करावी. त्यानंतर प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी, प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे. ब्रिटिश भारत आणि संघराज्य यांचे जे संघराज्य होते, म्हणजे ब्रिटिश भारत आणि संघराज्य यांचे स्वतंत्र संघराज्य स्थापन करावं असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे जेणेकरून पूर्ण भारतावरच त्यांचं पूर्णपणे नियंत्रण येऊ शकेल. आणि जर चौथी शिफारस होती, या तिन्ही गोष्ट तर भारतीयांच्या विरोधातली होती, म्हणजे त्यांच्या नुकसानीसाठीच कारणीभूत ठरणार होती. पण एक जी शिफारस होती त्यांनी चालू ठेवली, जी भारतीयांना नको हवी होती. ती होती की सांप्रदायिक पद्धती चालू ठेवावी, म्हणजे धर्माच्या आधारावर मतदारसंघ किंवा स्वतंत्र मतदारसंघ द्यावे व अशी त्यांची शिफारस होती. तर या शिफारशींवर विचारविनिमय करण्यासाठी परिषदा भरवल्या गेल्या, 3 गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. या गोलमेज परिषदेमध्ये तर 3 प्रतिनिधी होते. तर पहिले प्रतिनिधी होते ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी, म्हणजे इंग्लंडमधून येणारे. त्याच्यानंतर ब्रिटिश भारतातील प्रतिनिधी, ते बी इंग्लंडचेच पण भारतात वास्तव करणारे. त्यानंतर तिसरे होते भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी, जे संस्थान जे स्वतंत्र होते त्यांचे पण काही प्रतिनिधी होते. यांचे परिषद घेतली गेली, तिला गोलमेज परिषद म्हटलं जातं. तर या तिन्ही गोलमेज परिषदांची एक श्वेतपत्रिका बनवली गेली आणि ती बनवून ब्रिटिश संसदेला संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली. म्हणजे ब्रिटिश सरकारची जी समिती होती, ब्रिटिश संयुक्त समिती, कशा संदर्भातली, ब्रिटिश संसदेच्या संयुक्त किंवा समितीच्या विचारार्थ त्यांनी सादर केली ती श्वेतपत्रिका. ब्रिटिश सरकारची जी समिती होती त्यांच्याकडे या तिन्ही गोलमेज परिषदेची श्वेतपत्रिका त्यांनी सादर केली आणि याच्यामध्ये काही बदल करून 1935चा जो भारत सरकार कायदा होता त्याच्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. तर याच्यानंतर 1935चा आपण भारत सरकार कायदा बघणार आहे. तर हा समजलाच असणार ना, काही एवढं याच्यामध्ये विशेष पॉईंट नाही आहे. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काही एवढं महत्त्वाचं नाही, पण काही ठिकाणी विचारलं जातं. UPSCला तर नाही, पण स्टेटच्या परीक्षांना विचारलं जातं, SSC वगैरेला काही विचारलं जाऊ शकतं. सायमन कमिशन कधी आलं होतं, काय आलं होतं, गोलमेज परिषद कशामार्फत घेतली गेली होती, कोणत्या कारणामुळे घेतली गेली होती ते विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामधले प्रतिनिधी विचारले जाऊ शकतात. परत त्याच्यामधल्या काही शिफारशी आहे, त्याच्यामध्ये मुख्य शिफारशी जी की सांप्रदायिक पद्धती त्यांनी चालू ठेवावी ही शिफारस त्यांनी मांडली होती आणि ती चालूच होती. आता जातीय निवाडा सायमन कमिशन नंतर 1935चा कायदा बघणार आहे आपण, पण पहिले जातीय निवाडा बघून घेऊ आपण काय होता. तर 1935चा कायदा त्या अगोदर 3 वर्ष अगोदर जातीय निवाडा झाला होता.
ऑगस्ट 1932 मध्ये ब्रिटिशचे तत्कालीन जे प्रधानमंत्री होते रॅस्मे मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची योजना आखली होती. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. कोणी? तर ब्रिटिश प्रधानमंत्री, तत्कालीन प्रधानमंत्री रॅस्मे मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व. तर यानुसार कसं होतं, मुस्लिम, शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची शिफारस होती. आणि याच्यामध्येच दलित म्हणजेच अनुसूचित जाती यांचा सुद्धा समावेश त्यांनी केला होता. आता म्हणजे त्यांनी आता दलित वर्ग हा हिंदूंमध्येच मोडला जाणारा वर्ग होता, त्यांना सुद्धा त्यांनी अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व देण्याची योजनेमध्ये त्यांनी समाविष्ट केलं होतं. ही जी गोष्ट होती याच्यावर गांधीजींना खूप म्हणजे दुःख झाले होते आणि त्याच्यावर त्यांनी व्यथित होऊन पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण केले होते. कुठे केले होते? पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण केले होते. अखेर काँग्रेसचे नेते आणि दलित नेते यांच्यामध्ये समेट झाला, कारण की गांधीजींनी उपोषण केले, त्यांना काही बरं वाईट न व्हावे म्हणून. जर काही झालं असतं तर पूर्ण भारतीय नेते, भारतीय जे क्रांतिकारी लोक होते ते सर्व एकत्र आले असते आणि ब्रिटिशांना ते जड गेलं असतं. त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते आणि दलित नेते एकत्र आले ब्रिटिशांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्यामध्ये समेट झाला. त्या समेटलाच पुणे करार सुद्धा म्हणतात. पुणे करार तो कशामुळे झाला तर दलित वर्गाला सुद्धा त्यांनी, अनुसूचित जाती या वर्गाला सुद्धा अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये जोडलं होतं व त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची शिफारस त्यांनी केली होती. यानुसार हिंदूंचे संयुक्त पुणे करारानुसार काय झालं होतं, त्याच्यावर काहीतरी निवाडा तर येणारच आहे. त्याच्यामध्ये असं ठरलं की हिंदूंचे संयुक्त मतदारसंघ राहणार होते. म्हणजे हिंदूंमध्ये तेव्हा दलित पण होते, म्हणजे अजून पण आहेतच आणि राहतीलच. तर दलित वर्गालाही त्यांनी राखीव जागा दिल्या. म्हणजे हिंदूंचे संयुक्त मतदारसंघ आणि दलित वर्गाला राखीव जागा. त्या आता सुद्धा असतात काही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना काही राखीव जागा असतात, त्या त्यांना देण्यात आल्या. असा हा जातीय निवाडा होता. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट पुणे करार आहे जातीय निवाड्यामध्ये. परत तत्कालीन प्रधानमंत्री कोण होते? रॅस्मे मॅकडोनाल्ड होते. त्यांनी कोणत्या कोणत्या धर्म किंवा जातींना त्याच्यामध्ये ॲड केलं होतं ते पण आपण बघू. म्हणजे डिवाइड अँड रूल ही पद्धत त्यांनी सुरू ठेवलेली अजूनसुद्धा. म्हणजे भारताला पूर्णपणे तोडायचं आणि त्यांच्यावर राज्य करायचं ही पद्धत चालू आहे. जातीय निवाडासुद्धा याचं एक उदाहरण आहे. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिवाइड अँड रूल ही जी संकल्पना होती ब्रिटिशांची ती कशा पद्धतीने तुम्ही मांडू शकता. तर तुम्ही मागे सांगितल्याप्रमाणे ते डिवाइड अँड रूलचे मी 3-4 पॉईंट दिले, तुम्ही मांडू शकता. ज्यात जातीय निवाडासुद्धा टाकू शकतात. तर हे काही पॉईंट आहे महत्त्वाचे. आता आपण 1935चा, तर आता आपण बघतोय भारत सरकार कायदा 1935. तर हा कायदा खूप वॉस्ट होता. हे सर्वप्रथम लक्षात ठेवा, खूप मोठा कायदा होता. याच्यामध्ये 321 कलम होते आणि 10 परिशिष्टे होते. ज्याचा अर्थ हा खूप मोठा होता. 321 तर कलमच होते आणि 10 परिशिष्टे सुद्धा याच्यामध्ये होते. तर याच्यामधला पहिला महत्त्वाचा पॉईंट असा आहे की प्रांत आणि संस्थाने हे घटक सामील असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करायचे. याच्यामध्ये तरतूद होती या कायद्यामध्ये. म्हणजे कसं, हे बघा, संघ सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची. हा पॉईंट समजला ना तुम्हाला की प्रांत आणि संस्थाने म्हणजे राज्य आणि जे स्वतंत्र संस्थाने होते यांना एकत्र घेऊन एक संघराज्य तयार करण्याची याच्यामध्ये तरतूद होती. तर संघ सूचीमध्ये 59 विषय होते, प्रांत सूचीमध्ये 54 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. म्हणजे दोन्हींचे एकत्रित जे विषय होते ते 36 विषय होते. आणि याचा जो शेषाधिकार होता हा पूर्णपणे व्हाईसरॉयला देण्यात आलेला होता. पण संस्थाने, आता इथे काय प्रांत आणि संस्थाने, पण जे स्वतंत्र जे संस्थाने होते हे एकत्रित आलेच नाही. त्याच्यामुळे संघराज्य स्थापन झाले नाही. म्हणजे हे आपण जे बघितलेलं आहे ते स्थापनच झालं नाही, पहिला मुद्दा. पण ते आता ऐतिहासिक पार्श्वभूमी बघतोय आपण, त्याच्यामध्ये हे सर्व पॉईंट येणारच आहे. तर प्रांतांमधील दुहेरी शासन व्यवस्था पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. प्रांतामध्ये सुद्धा दुहेरी शासन पद्धती होती ना, ती रद्द करण्यात आली होती. त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली होती. म्हणजे काय की गव्हर्नरने कार्य करावे मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार, ही पद्धत त्यांनी आणली होती, शिफारस त्यांनी दिली होती. पण ही पद्धती 1937 मध्ये लागू झाली आणि 1939 मध्ये ही सुद्धा रद्द झाली. म्हणजे ही सुद्धा काही महत्त्वाची ठरत नाही. तर हे आपण म्हणणार आहे. तर केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था होती. तर राखीव आणि सोपीव, केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था
राखीव आणि सोपीव. पण ही सुद्धा प्रत्यक्षात आलीच नाही, ही दुहेरी शासन व्यवस्था सुद्धा. 1935चा भारत सरकार कायदा बघतोय आपण, हा महत्वाचा कायदा आहे. याच्यामधले जे पॉईंट आतापर्यंत आपण 3 बघितले, हे तिन्ही पॉईंट म्हणजे अंमलात आलेले नाहीत हे आपण म्हणू शकतो. एक मिनिट. तर 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळाची तरतूद होती. 11 पैकी 6 प्रांत, तेव्हा 11 प्रांत होते, त्यापैकी 6 जे प्रांत होते याच्यामध्ये द्विगृही कायदे मंडळाची सुद्धा तरतूद दिली होती. 6 प्रांत कोणते होते ते आपण बघणार आहे. तर पहिला होता बंगाल, बिहार, बॉम्बे. हे 3 महत्वाचे झाले, BBB वरून बंगाल, बिहार, बॉम्बे असं लक्षात ठेवा. त्यानंतर मद्रास, आसाम आणि संयुक्त प्रांत. मद्रास, आसाम आणि संयुक्त प्रांत. म्हणजे याच्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ म्हणजे कसं आता आहे जसं विधान परिषद आणि विधानसभा, विधान परिषद आणि विधानसभा. तर याच्यामधली पुढचा या कायद्यामधला, भारत सरकार कायद्यामधला पुढचा पॉईंट असा आहे की दलित वर्ग, महिला आणि कामगार वर्ग यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची यांनी इथं सुद्धा शिफारस होती किंवा तरतूद होती. म्हणजे सांप्रदायिकता अजून इथं वाढवण्यात आली होती, म्हणजे डिवाइड अँड रूल. आता भारत सरकार कायद्यामधला हा पॉईंट सुद्धा आपण देऊ शकतो, डिवाइड अँड रूल या संकल्पनेमध्ये इंग्रजांच्या. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1857, जो पहिला व्हॉइस रॉय होता त्यांनी जो भारत सरकार कायदा 1857 नुसार जी कौन्सिल स्थापन केलेली होती, इंडिया कौन्सिल, ही पण रद्द करण्यात आली होती 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार. 1857चा कायदा, सॉरी 1857 नाही, तो 1858 आहे. हा पॉईंट इथं क्लिअर करून घ्या. भारत मंत्र्यांसाठी सल्लागार गटाची तरतूद होती, म्हणजे भारत मंत्री जे पद होतं याच्यासाठी सल्लागार गटाची तरतूद सुद्धा इथं देण्यात आली होती. भले त्याला 15 सदस्यांची त्याची एक काउन्सिल होती, पण सल्लागार गटाची सुद्धा तरतूद याच्यामध्ये मांडलेली होती. याचा अर्थ की भारत मंत्र्याचं काम सुद्धा हे खूप मोठं होतं. तर मताधिकार वाढवण्यात आले होते. पहिले कसं मालमत्ता कर आणि शिक्षणाच्या आधारावर वोटिंग करता येत होते, मतदान करता येत होते, ते सुद्धा इथं वाढवण्यात आले होते. ही एक चांगली गोष्ट आहे. तर टोटल लोकसंख्येमध्ये 10 लाख लोकांना मतदान करण्यात येणार होते. हा महत्त्वाचा पॉईंट ठरतो याच्यामध्ये. त्यानंतर RBIची स्थापनेची तरतूद सुद्धा याच्यामध्ये दिली होती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची तरतूद होती. त्याच्यानंतर संघ राज्य लोकसेवा आयोग तर होतेच, पण ते सोडून प्रांतिक लोकसेवा आयोग सुद्धा स्थापन करण्यात आले होते. म्हणजे की आपण म्हणतो PCS म्हणजे महाराष्ट्राची MPSC कसं आहे, म्हणजे प्रांतिक राज्यसेवा आयोग म्हणू शकतो आपण, ते सुद्धा स्थापन करण्याची तरतूद याच्यामध्ये मांडलेली होती. परत संघ राज्य न्यायालय स्थापन करण्याची पण तरतूद होती याच्यामध्ये. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा तर झालाच, हे लक्षात ठेवाय 2 पॉईंट. संघ राज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद होती. त्यानुसार 1937 मध्ये संघ राज्याच्या न्यायालयाची स्थापना झाली. संघ राज्य न्यायालय म्हणजेच फेडरल कोर्ट, हे लक्षात राहील तुम्हाला आता, फेडरल कोर्ट. तर असे महत्त्वाचे पॉईंट. याच्यामधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की हे बघा, दलित वर्ग, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची याच्यामध्ये तरतूद होती. म्हणजे तरतूद म्हणजे हे लागूच झालेलं होतं. आणि इंडिया काउन्सिल ही सुद्धा रद्द केली होती. हे महत्त्वाचे पॉईंट हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये 321 कलम आणि 10 परिशिष्टे होते. हा प्रश्न विचारला गेलेला आहे, हे पण आहे. आता आपण पुढचा महत्त्वाचा, शेवटचा आणि महत्त्वाचा कायदा या चॅप्टरमधला तो बघणार आहे की भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा, 1947चा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा. याच्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर होणार आहेत स्वातंत्र्याबद्दलच्या. तर पुढचा पॉईंट आहे आपला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. आता हा कायदा आपण बघणार आहे, या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे हा. आणि ब्रिटिशांनी लागू केलेला हा शेवटचा कायदा होता. हे बघा, ब्रिटिश तत्कालीन PM क्लेमेंट ॲटली यांनी 30 जून 1948 पर्यंत भारतातील राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता ही जबाबदार भारतीयांकडे सोपवली जाईल असे 20 फेब्रुवारी 1947 त्यांनी घोषित केले होते. 20 फेब्रुवारी 1947 घोषित केले होते. 3 जून 1948 पर्यंत राजवट संपुष्टात येईल असं त्यांनी या घोषणा केली होती, असं घोषित केले होते. मग याच्यानंतर हे जेव्हा त्यांनी घोषित केले त्यानंतर मुस्लिम लीगची मागणी होती की भारताची फाळणी करावी, म्हणजे भारत व पाकिस्तान अशा 2 देशांमध्ये त्याची फाळणी करावी, यासाठी त्यांनी आंदोलन वगैरे केले होते. मग 1946 मध्ये स्थापन झालेली राज्यघटना ज्यांना मान्य नसेल अशा भागांना ती लागू करता येणार नाही, 3 जून 1947 स्पष्ट केले गेले. आता हा जो पॉईंट आहे मुस्लिम लीगची मागणी भारताच्या फाळणीसाठी, आणि हा पॉईंट आहे हा एकमेकांना रिलेट आहे पूर्णपणे. 1946 मध्ये राज्यघटना
तयार झालेली होती ती आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पूर्ण डीपमध्ये बघणार आहे. भारताची राज्यघटना कशी तयार झाली, कोणी कोणी त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे त्यांचा, ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. पण आत्ता फक्त एवढं बघा, 1946 मध्ये भारताची राज्यघटना तयार झाली. ज्यांना ज्यांना ती मान्य नसेल अशा भागांना ती लागू करता येणार नाही. म्हणजे समजा भारताचा भाग आहे, समजा हैदराबाद आहे, परत गुजरातचा भाग आहे, बंगालचा भाग आहे, या भागांना जर ती मान्य नसेल तर तिथं ती लागू करता येणार नाही अशी त्यांनी अट घातली होती. म्हणजेच त्यांचा हेतू काय आपल्याला पूर्णपणे समजते की भारताचे तुकडे करूनच जायचं. आता त्यांना जावं लागतंय की त्यांच्या मर्जीनं जात नाही, त्यांच्यावर आलेले जे संकट होते विश्वयुद्धामुळे त्याच्यामुळे ते तिथून जात होते. म्हणून ते भारतामध्ये काही ना काही फूट घालत होते, काही ना काही म्हणजे संकट येतील अशा घटना पसरवत होते, ते असं काही करत होते. 3 जून 1947 स्पष्ट केले होते राज्यघटना ज्यांना मान्य नसेल त्यांनी तिथं लागू करता येणार नाही. मग त्याच तारखेला व्हॉइसरॉय माउंटबॅटन हे शेवटचे व्हॉइसरॉय होते, यांनी फाळणीची योजना आखली होती. हे बघा, मुस्लिम लीगची मागणी, त्याच्यासाठी आंदोलन, परत ती मागणी त्यांना मंजूर झाली आणि त्यांनी फाळणीची योजना सुद्धा आखून घेतली. म्हणजे भारताची फाळणी करायची बुवा, आणि यालाच माउंटबॅटन योजना म्हणतात. फाळणीची योजना कोणी केली तर माउंटबॅटन योजना यांनी. तर ही योजना लगेच मुस्लिम लीगला मान्य होती, कारण की त्यांनी त्याच्यासाठी आंदोलन केलेलं होतं. भारत स्वतंत्र कायदा 1947 संमत करून योजना अंमलात सुद्धा आणली गेली होती. फाळणीची योजना माउंटबॅटन यांनी आखली, त्याच्यासाठी आंदोलन मुस्लिम लीग यांनी केली, आणि भारतीय स्वतंत्र कायदा, भारताचा स्वतंत्र कायदा म्हणू शकतो आपण, 1947 म्हणजे हा कायदा संमत करून ही योजना अंमलात आणली गेली. म्हणजे या कायद्यानुसार भारताची फाळणी झाली, हे लक्षात ठेवा. भारताची फाळणी कोणत्या कायद्यानुसार झाली तर भारताचा स्वतंत्रता कायदा 1947, भारताची फाळणी. आता या कायद्याचे आपण प्रमुख वैशिष्ट्य बघू. आता वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल. म्हणजे साहजिकच आहे ना की भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा आहे, म्हणजे ब्रिटिश राजवट ही संपुष्टात येणार होती. आणि 15 ऑगस्ट 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भले यांनी 3 जून 1948 तारीख दिली होती, पण आता त्या काळामध्ये 1947च्या काळामध्ये भारतीयांचं वर्चस्व पूर्णपणे वाढलेलं होतं तेव्हा ब्रिटिशांवर. त्याच्यामुळे त्यांना 1948 पर्यंत काही थांबले नाही. भारतीय आपले प्रमुख नेते होते, त्यांची मागणी होती की आम्हाला 47 मध्येच आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं होतं. मग लगेच या स्वातंत्र्याबरोबर भारताची फाळणी झाली. भारत पाकिस्तान हे दोन नवीन देश निर्माण झाले. तर व्हॉइसरॉय पद, तिसरं वैशिष्ट्य असं आहे की व्हॉइसरॉय पद हे रद्द होणार होतं. तर व्हॉइसरॉय पद हे ब्रिटिश शासकांनीच नेमलेलं होतं, त्यामुळे ते रद्द झालं. दोन्ही देशांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल. म्हणजे आता दोन्ही देश, आपण भारताचंच बघू पहिले, की भारताचं जे मंत्रिमंडळ असणार होतं, म्हणजेच आपली जी राज्यघटना तयार झाली त्याच्यामधली जी समिती होती, त्याच्यातलं जे मंत्रिमंडळ होतं, त्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करणार होता. व्हॉइसरॉय पद हे रद्द होतं. मग गव्हर्नर जनरल हा सुद्धा भारतीयच राहणार होता. पण राज्यघटना पूर्णपणे लागू होत नाही तोपर्यंत 1935चा कायदा चालणार होता, ते आपण पुढे बघणारच आहे. त्याच्यामुळे गव्हर्नर जनरल नियुक्त करायचा अधिकार ब्रिटिश सम्राटाकडे होता तोपर्यंत फक्त. तो नियुक्त करणार होता कोणाच्या सल्ल्याने? भारतीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. तर राज्यघटना स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांना होते. ज्याची त्याची राज्यघटना ज्यांनी त्यांनी बनवा आणि ती स्वीकारा, असं सुद्धा आपल्याला सांगण्यात आलं होतं. ब्रिटिश कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार होता. म्हणजे त्यांनी बनवले जेवढे पण काही कायदे होते 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून बनलेले ते सर्व रद्द करण्याचा अधिकार आपल्याला होता. आणि जे मत काही कायदे चांगले असेल तो ठेवण्याचा सुद्धा होता. आता त्यांनी केलेले कायदे सगळेच रद्द केले असणार असं आपण म्हणू. भारत मंत्री पद रद्द व त्याची कामे राज्य सचिवांकडे गेली होती. भारत मंत्री हे जे पद होतं ते रद्द करण्यात आलं. त्याच्यासाठी एक नवीन पद निर्माण झालं, राज्य सचिव. त्याच्याकडे त्याची सर्व कामे दिली गेली होती. हा कायदा बघू शकतो, हा कायदा पूर्णपणे आपल्या फेवरमध्ये होता. आपण जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे हा कायदा बनला होता. आतापर्यंत जेवढे बी कायदे बघितले त्यापैकी हा एकच कायदा आहे, तो पूर्ण भारतीयांच्या फेवरमध्ये. ब्रिटिशांचा संस्थानांवरील अधिकार रद्द करण्यात आला होता. म्हणजे संस्थाने जे होते, जे स्वतंत्र होते, त्यांच्यावर अधिकार शेवट ब्रिटिशांनी घेऊन घेतला होता, तो सुद्धा रद्द करण्यात आला होता. हा यांच्यासाठी प्लस पॉइंट झाला.
संस्थानांवरील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे की भारतातील संस्थानांना, हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे याच्यामध्ये, म्हणजे त्यांनी भारताचे तुकडे कसे करायचे या पॉईंटमध्ये आपल्याला समजणार आहे. जाताना भारताचे पूर्णपणे तुकडे करायचे, भारताला एक अखंड राष्ट्र होऊ द्यायचं नाही असं त्यांचं याच्यामध्ये उद्देश असा हवा आहे. बघा, भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात जाण्याचे स्वतंत्र होते. म्हणजे जे संस्थाने होते ते स्वतंत्र, म्हणजे हैदराबाद म्हणू शकता, इकडे जुनागड म्हणू शकता, जम्मू काश्मीर म्हणू शकता, यांना त्यांच्या भारतात किंवा पाकिस्तानात जाण्याचे स्वातंत्र्य होते. या व्यतिरिक्त त्यांना स्वतंत्र राहण्याचे सुद्धा स्वतंत्र होते. एक तर स्वतंत्र राहतील, नाही तर भारत पाकिस्तानमध्ये जातील, हे 3 ऑप्शन त्यांना दिलेले होते. त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी म्हणजे अडचणी आल्या होत्या, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्या अडचणी कोणते जे संस्थाने होते त्यांनी अडचण निर्माण केली होती, पण ते सरदार वल्लभभाई पटेल यांचे नीतीनुसार त्यांना आपण भारतामध्ये सामील केलं होतं. ते नंतर बघणारच आहे आपण. आता या पॉईंटमध्ये एवढं लक्षात ठेवा की त्यांनी 3 ऑप्शन दिले होते ब्रिटिशांनी. तर नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत 1935चा कायदा लागू व त्यात बदल करण्याचे अधिकार होते. आता नवीन राज्यघटना तयार होणार होती, ती 26 जानेवारी 1950 लागू झाली समजा. तोपर्यंत भारताचं जे शासन होतं, प्रशासन होतं, ते कशाच्या आधारे चालू ठेवायचं, ते 1935चा कायदा. त्यानुसार आपण त्याच्यामध्ये हवे ते बदल सुद्धा आपण करू शकणार होतो. विधेयकाबाबतचा नकाराधिकार काढून घेतला. आता कोणताही विधेयक संबंध झाला तर त्याचा नकाराधिकार हा ब्रिटिश सम्राटाला होता, तो काढून घेतला होता पूर्णपणे, आणि तो अधिकार आता गव्हर्नर जनरलला देण्यात आला होता. म्हणजे आपण या कायद्यामध्ये असं बघू शकतो, हे तर पॉईंट आपण बघणारच आहे, पण ब्रिटिशांनी जे महत्वाच्या नियम वाटी बनवलेल्या होत्या, कायदे बनवले होते, ते पूर्णपणे रद्द केलेले, आणि तेच कायदे आपण आपल्या फेवरमध्ये बनवले असं लक्षात ठेवा फक्त. त्याच्यामध्ये तर एक विशिष्ट म्हणजे 15-16 पॉईंट दिलेले या चॅप्टरमध्ये. पण आपण एवढं लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी आतापर्यंत जेवढे बी कायदे होते 1947च्या आधीपर्यंत, या कायद्याच्या आधीपर्यंत जेवढे पण कायदे होते ते पूर्णपणे रद्द केले होते, आणि आपण आपल्या पद्धतीने नवीन कायदे तयार करून घेतले होते, नवीन अटी टाकलेल्या होत्या असं आपण समजा. तेव्हा काय, नकाराधिकार काढून घेतला ब्रिटिश सम्राटाचा, तोच गव्हर्नर जनरलला देण्यात आला, म्हणजे हा आपल्या फेवरमध्ये झाला ना. त्यानंतर गव्हर्नर जनरल व प्रांतांचे गव्हर्नर यांना घटनात्मक नामपात्र राष्ट्रप्रमुख करण्यात आले होते. आता गव्हर्नर जनरल जो होता व्हाईसरॉयच्या जागेवर भारतीय बसलेला, त्याला पूर्ण नामपात्र राष्ट्रप्रमुख, आणि प्रांतांचा गव्हर्नर त्याला सुद्धा त्या प्रांताचा प्रमुख म्हणजे राज्यपाल म्हणू शकतो, त्याला करण्यात आले होते. इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे नाव काढून घेण्यात आले होते. इंग्लंडचा जो सम्राट होता त्याच्या किताबामध्ये एक महत्वाचं पद असं होतं की तो भारताचा सम्राट होता, ते पूर्णपणे ती पदवी काढून घेण्यात आली होती त्याच्याकडनं. भारत मंत्र्याने नागरी सेवांमध्ये भरती व आरक्षण बंद करावे अशी सुद्धा त्याच्यामध्ये अट होती. नागरी सेवा ज्या होत्या म्हणजे UPSC म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये पूर्णपणे बढती म्हणजेच त्यांना आरक्षण किंवा प्रमोशन हे पूर्णपणे बंद करण्यात आले होते. पण ब्रिटिशांनी जे भरती केलेली होती नागरी सेवांमध्ये, जे अधिकारी लोक होते, काम करत होते, ब्रिटिशांच्या काळापासून काम करत होते, मग त्यांचं काय, पण त्यांना कंटिन्यू ठेवण्यात आलं होतं. हे लक्षात ठेवा, हा महत्वाचा पॉईंट आहे सर्व. ते मागील नियुक्ती झालेल्यांना कंटिन्यू ठेवले होते. तर 1926 मध्ये जी लोकसेवा आयोग स्थापन झालं होतं, त्याच्यानंतर ज्या भरती केलेल्या होत्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या, त्यांना कंटिन्यू ठेवलेलं होतं. त्यांना काही म्हणजे काढून टाकण्यात नव्हतं आलं, कारण की ते भारतीयच होते. 14-15 ऑगस्ट मध्यरात्री भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांकडे सत्ता सोपविण्यात आली. 14 व 15 ऑगस्ट, 14 ऑगस्ट पाकिस्तानचा स्वतंत्र दिवस आहे, 15 आपला आहे. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाले होते. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले होते. पहिले भारतीय कोण आपल्याला माहिती आहे, राजगोपालाचारी, श्री राजगोपालाचारी. त्याच्यानंतर 1946 मध्ये स्थापन झालेली संविधान सभा संसद बनली होती. 1950 मध्ये राज्यघटना तयार झाली, पण राज्यघटना तयार करण्यासाठी 1946 मध्ये संविधान सभा तयार झाली होती, तीच संसद बनली होती. त्याच्यानंतर तिचं व्यवस्थित जे स्ट्रक्चर आहे ते 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालेलं होतं, राज्यघटना लागू झाली होती. तिथपासून आपलं व्यवस्थित पूर्णपणे भारतीय प्रशासन सुरू झालं होतं, हे आपण बघू शकतो. आता
ऐतिहासिक पार्श्वभूमी हे चॅप्टर पूर्णपणे संपलेलं आहे. कोणताच पॉईंट मी सोडलेला नाही या चॅप्टरमध्ये. महत्त्वाचे पॉईंट फक्त हायलाईट करावा असं नाही, पूर्ण डीपमध्ये सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत. तुम्हाला समजलेच असेल अशी अपेक्षा करतो. आता याच्यामध्ये म्हणजे या 1947चा कायदा महत्त्वाचा आहेच, पण याच्यामध्ये हा विशेष काही नाही आहे. त्यांनी बनवलेले कायदे पूर्णपणे नष्ट झाले आणि आपण आपल्या पद्धतीने कायदे बनवून घेतले भारताच्या स्वातंत्र्यासाठी, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि हे स्वातंत्र्य त्यांनी म्हणजे विश्वयुद्धाचा जो काळ होता तो होता, त्याच्यामुळे त्यांनी असं दाखवलं की आम्ही तुमच्यावर उपकार करतोय बुवा, म्हणजे आम्ही शेवट चांगलं काम करून जातो असं त्यांचा दाखवण्याचा हेतू होता. पण हे पूर्णपणे जे काही महत्त्वाचे आंदोलन झाले होते, भारतीय जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्यामुळेच भेटलेलं आंदोलन आहे, पण त्यांनी जगाला दाखवण्यासाठी व आम्ही स्वतःहून भारतातून जातोय असं दाखवलं होतं. हे एक लक्षात ठेवा. असे पॉईंट आपण मुख्य परीक्षेमध्ये टाकू शकतो. बस मग झालेलं आहे या भारताचा स्वातंत्र्याचा कायदा 1970. याच्यावर काही एवढे प्रश्न येत नाही, पण महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे की जे पुढचं चॅप्टर आहे घटनेची संरचना ते सुद्धा यालाच रिलेट आहे पूर्णपणे. हे इथं आपल्याला दिसतं 1946 स्थापन झाली राज्यघटना, ज्यांना मान्य नसेल अशा भागांना ती लागू करता येईल, अशा एकमेकांना ती कोरिलेट आहे पॉईंट. चालेल, मग हे झालंय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक केला नाही तरी चालेल एक टाईम, पण त्याला शेअर करा. ज्यांना ज्यांना त्याची गरज आहे. म्हणजे मराठी माध्यमातून पॉलिटी हे खूप कमी चॅनल्सवर तुम्हाला दिसणार आहे डीपमध्ये. हिंदीमध्ये खूप भेटणार, इंग्लिशमध्ये सुद्धा खूप भेटणार, मराठीत खूप कमी आहे. तर ते शेअर होऊ द्या. एवढीच विनंती. धन्यवाद.